नवे शिक्षक मंत्री जोशी हे सुद्धा बदनाम आहेत असं प्रियंका गांधी संसदेत म्हणाल्या. त्यानंतर बाहेर ते असं म्हणाले की मी ठाम आहे, ते सत्य आहे, ते सुद्धा दोषी आहेत. मी त्यांची क्लिप पाहिली जिथे जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो, हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार, पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. कंगना रावतांची एक चर्चा होते, ते जनरेशन गटार असं म्हणते जेनजीला, आणि त्यावर आता बरंच वाद होतं. कंगना राणावत बद्दल काय बोलू मला काही. एक असं चित्र दिसतंय सोशल मीडियावर की झेंझीला सपोर्टही केला जातोय आणि त्याच प्रमाणात त्याच सोशल मीडियावर झेंझीला आता ट्रोलही केलं जात आहे, संस्कारांची आठवण करून दोन्ही बाजू चालवल्या जातात. जेनझीला ट्रोल केलं जातं मला याच्यावर कळत नाही. जेनझी आहे कोण? जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करता? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे? एक नाशिक पोलिसांनी आता एक एसओपी काढली आहे, म्हणजे जेनजीच्या आंदोलनाचा जो पोलिसांना त्रास झाला किंवा पोलिसांना त्रास झाला, असं म्हणणं आहे. त्यांनी एसओपी काढली अशी आहे की आता जेनजीची पिढी आहे ती मोबाईल सुरू ठेवते आणि तुमचं सगळं रेकॉर्ड करते, तर ते काय करायचे अशी एक पोलिसांनी एसओपी काढली. याच्यावर काय मत आहे? मला वाटतं जर तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल ना तर तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही अशा गोष्टी का करताय ज्याची तुम्हाला रेकॉर्ड होईल अशी भीती वाटते. आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यांसमोर केलं, मीडियाचे कॅमेरे होते, पोलिसांचे कॅमेरे होते, माझ्या चेहऱ्यावर तर 24 तास दिल्ली पोलिसांचा कॅमेरा होता. आम्ही तो घाबरलो नाही कोणती गोष्ट रेकॉर्ड होण्यापासून. जर पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही वाईट करायचं आहे म्हणूनच भीती वाटते ना. नाही तर पोलिसांना काय भीती वाटली पाहिजे रेकॉर्ड करायची? एसओपी केली आहे त्यांनी. एसओपी करण्यापेक्षा काय करू नये असं सांगताय. मला वाटते काय करावं ना, संविधान फॉलो करावा पोलिसांनी. देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे, ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये. आणि जर तुम्हाला बीजेपीचेच ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि म्हणा मे भी चौकीदार. आणखीन एक कनेक्शन लावलं जात आहे की आपण जिथे मुक्कामी होता तो राष्ट्रवादीचा कुठला सेलचा प्रवक्ता आहे, ते तर मी स्वतः सांगितलेलं आहे. पवारांचा, आणि शरद पवारांची मोदींची भेट आणि मोदींना शरद पवारांचं केलेलं दारातलं स्वागत आणि अभिजित अरे बापरे, गणित लावलं जातं, याच्याबद्दलची काय? असे गणित तर भरपूर लागले. आधी जॉर्ज सोरोसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिश गावंडे हे तर मीडियालाही कळालं नसतं, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो, अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. तर एक मित्र म्हणून मी त्याच्या इथं राहिलेलो आहे.